26 जानेवारीपासून आपलं जे संविधान आहे हे आपल्याला लागू झालेले आहे आणि 26 जानेवारीपासून संविधानाप्रमाणे हा देश चालतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला संविधानाने पुष्कळ काही दिलेलं आहे. खरं म्हणजे मी आता ते बोलत नाही, कारण ह्याच्यानंतर परिसंवाद आहे, मग तोचपणा परत येतो आणि तसं होऊ नये म्हणून आपण आता ह्यानंतर लगेच परिसंवाद घेणार आहोत. परिसंवादामध्ये प्रत्येकाने बोलावं, आपलं कसंही बोललं तरी चालेल, कुठल्याही भाषेत बोललं तरी चालेल, पण आपली मतं मांडा. ती विरोधी असली तरी चालतील आणि होकारार्थी असली तरी चालतील, नकारार्थी असली तरी चालतील, पण प्रत्येकाने बोललं पाहिजे. कारण प्रत्येकाने जर नाही बोललं तर आपण पुढे जाऊ शकणार नाही, आपली मतं मांडू शकणार नाही. आपल्याला जे भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा आपण पुरेपूर वापर करून घ्यावा, म्हणून आम्ही आज हा